भारतात रिझर्वेशन पॉलिटिक्स कसं बदललं? नमस्कार मित्रांनो, 1990 साल भारतात अचानक आंदोलनं, रस्त्यावर लाखो विद्यार्थी, काही ठिकाणी हिंसाचार आणि काही ठिकाणी तरुणांनी आत्मदहन सुद्धा केलं. प्रश्न होता रिझर्वेशनचा, पण हा सगळा वाद अचानक सुरू झाला नव्हता. त्यामागे होती एक मोठी ऐतिहासिक प्रक्रिया, मंडल कमिशन. 1979 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे अध्यक्ष होते बिंदेश्वरी प्रसाद मंडल. या आयोगाचं मुख्य काम होतं भारतातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाची ओळख पटवणे आणि त्यांना सरकारी नोकऱ्या व शिक्षणात प्रतिनिधित्व कसं देता येईल याचा अभ्यास करणे. मंडल आयोगाने देशभर मोठा सर्वे केला आणि 1980 मध्ये एक महत्त्वपूर्ण अहवाल सादर केला. हा अहवालात सांगितलं गेलं की भारतात ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजेच मागासवर्गीयांची संख्या जवळपास 52% आहे. आयोगाने एक मोठी शिफारस केली, केंद्रीय सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसी साठी 27% आरक्षण द्यावं. पण हा अहवाल जवळजवळ 10 वर्ष फाईलमध्येच पडून राहिला. 1990 मध्ये अचानक एक मोठा निर्णय झाला. तेव्हाचे पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी जाहीर केलं की मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्या जातील आणि इथून सुरू झाला भारताच्या राजकारणातील सर्वात मोठा सामाजिक वाद. देशभर आंदोलनं झाली, विशेषतः उत्तर भारतात अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले, काहींनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. दिल्लीपासून पटनापर्यंत देशात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं. पण दुसरीकडे अनेक मागासवर्गीय समाजासाठी हा निर्णय ऐतिहासिक न्यायाचा क्षण होता. या निर्णयामुळे भारताच्या राजकारणात एक मोठा बदल झाला. जात आणि सामाजिक प्रतिनिधित्व हे विषय राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. आज भारतात जे ओबीसी रिझर्वेशन सिस्टम आपण पाहतो त्याची सुरुवात मोठ्या प्रमाणात मंडल आयोगाच्या निर्णयामुळेच झाली. म्हणूनच इतिहासात 1990चा हा निर्णय फक्त सरकारी आदेश नव्हता, तर तो होता भारताच्या सामाजिक आणि राजकीय समीकरणाला बदलून टाकणारा एक क्षण. तुम्हाला माहिती होतं का? मला कमेंट करून सांगा. इन्स्टाला पाहत असाल तर फॉलो करा आणि युट्यूबला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत आपण इथे भेटत राहू.